चला तर आपल्या प्रवासाची सुरुवात झालेली आहे. आपण चाललोय गावाला. कोणाच्या गावाला चाललोय श्रीऊ? मामाच्या गावाला. मामाचं गाव कुठे? मामाचं गाव कुठे? कोकणात निघालो आम्ही बाय रोड. किती तासांचा प्रवास आहे श्रीकांत इथून? 8 ते 9 तास. 8 ते 9 तास. थांबत आपण फर्स्ट टाइम लॉंग ड्राईव्ह करायचे शिवासोबत ना शिवा? येस. हो बोल. आता वाजले 6:15 सकाळचे. सकाळचे 6:15 वाजले. शिवा आज लवकर उठली हो ना? फर्स्ट टाइम विजिट आहे पालखीला, कोकणातल्या पालखीला. त्याच्याबद्दल आपण एवढे सगळे व्हिडिओज वगैरे बघतो. सो आय एम रिअली एक्सायटेड की कसा एक्सपिरियन्स असेल. श्रीवा तू एक्सायटेड आहेस की नाही? आहे ना. फर्स्ट टाइम जाणार आहे. शिवाची फर्स्ट टाइम लॉंग ड्राईव्ह सुद्धा आहे ना शिवा? मज्जा येणार आहे ना खूप सारी. चला तर मग प्रवास एन्जॉय करूया. सकाळचे 9:30 वाजलेत. आता आम्ही जोशी वडेवाले इथे ब्रेकफास्ट करून घेतो. बरोबर अर्धा तासाचा ब्रेक घेतल्यानंतर आता पुन्हा प्रवासाला सुरुवात झालेली आहे. आता दुपारचे 3:30 वाजलेत आणि आपण संगमेश्वरला पोहोचलेलो आहे. या गावात सुद्धा पालखी जाते, त्यामुळे इथे थोडीशी गर्दी दिसते. झोपली मस्त. किती वाजले आता? 5:10 झाले. अजून एक 15 मिनिटामध्ये 15-20 मिनिटात आपण पोहोचू तुझ्या श्रीवाच्या मामाच्या गावी. 6:15 निघालेलो सकाळी. ऑलमोस्ट 11 तास ना? 11 तास झाले. ट्रॅफिक, रस्ते नाहीत व्यवस्थित. थांबत पण आम्ही नाश्ता वगैरे करत, चहा जेवण हळूहळू असं करत 11 तास झालेले आहे. 15 मिनिटात आम्ही घरी पोहोचू. श्रीवा झोपले, मस्त आराम करते. घरी गेल्यावर मामासोबत मस्ती करायची तिला. श्री तू कशी झोपते? नाही उठत आहे. शिव उठते का? शिव उठते? हां, झोप आली आहे पण तिला खूप मज्जा येणार आहे. सगळे येणार आहेत गावी यावर्षी शिमग्यासाठी. आणि हीच मज्जा आम्ही रेकॉर्ड करून श्रीवा मोठी झाली की तिला दाखवायला की श्रीवा बघ लहानपणी तू किती एन्जॉय केलेलास मामाच्या गावाला जाऊन. ह्या सगळ्या आठवणींना नंतर बघताना खूप मज्जा येते. त्यामुळे असं व्हिडिओमध्ये आम्ही सगळ्या आठवणी जमवून ठेवतो. खडी कोळवण. आपलं गावाला उठ. कोळवण खडी उठली. फोटो मध्ये वेगळं वाटत ना? ए मामा, हे बघ आजी सगळे वाट बघतायत. पदू मामा, ए पदू मामा वाट बघते तुझी वाट. पदू मामाने चहा रेडी ठेवली आहे. नाही खोलले. चप्पल कशाला पाहिजे? आपल्याच गावची माती आहे. किती जागा आहे ना? किती सारी जागा आहे, भरपूर. गुड मॉर्निंग. आज आहे संडे, दुसरा दिवस. काल आम्ही आलो संध्याकाळी. गुड मॉर्निंग. काय करते तू? पाणी घेऊन आली. कोणासाठी? माझ्यासाठी. आणि बाबांसाठी? बाबांसाठी नाही आणला. काय खाते तू? अशी मस्त सकाळ झालेली आहे एकदम.
थंडी भरपूर आहे. होळी झाली आहे तरी पण थंडी लागते. श्रीवाचा दादा जयपूरला भेटायला गेलेली श्रीवा. बॉटल पाहिजे मुंबईला गेलो. मी मस्त अशी सगळीकडे रांगोळी काढून घेतलेली आहे. घरामध्ये सगळे पालखी येण्याची तयारी करतात. मामा इथे गूळ कापत बसलाय. प्रसादीसाठी गूळ द्यावा लागतो. तो बोलतो नाही रेड ना. शिवा काय खाते? अंगूर. अंगूर आहे. ग्रेप्स खाते ना. कशा आहेत? छान आहेत. गावची द्राक्ष आहेत. आपण बनाना गावचा आहे. शिवा माहिती पालखी बघायला शेजारच्या घरी काका आहेत, त्यांच्या घरी आलेली आहे पालखी. आपल्या घरी आता येणार आहे. त्याच्या अगोदर आपण जाऊन बघून येऊया ना शिव. पालखी बघूया ना. ते बाप्पा येत आहेत ना. पाय पडूया आपण मग त्यांचा आशीर्वाद घेऊया. ओके. पाणी पाणी तर फायनली पालखी आता आमच्या घरी येणार आहे. त्यासाठी लाडू तयार केलेत. गूळ कापून तयार झाला आहे. ओटीचे सगळे सामान आणि पालखीसोबत येणाऱ्यांसाठी पान आणि सुपारीचा बंदोबस्तसुद्धा झाला आहे. पालखीसाठी सतरंजी अंतरली आहे, पण श्रीवाला यावर झोपायला खूप आवडते. कितीही सांगितलं तरी ती यावरून काही उठत नाही आहे. आता पालखी आल्यावरच उठेल. पूजा करणार ना. पूजा करणार. ठेव ना खाली. बरोबर आहे ना. बरोबर आहे.
आमचं नशीब किती चांगलं की पालखी आज 1 तास आमच्या घरात ठेवलेली होती. जेवणाची वेळ होती त्यामुळे सगळे जेवणासाठी घरी परतलेले होते. त्यामुळे पालखी 1 तास घरीच होती. व्यवस्थित सगळ्यांना ओटी भरायला मिळाली, व्यवस्थित पाया पडता आलं. दरवर्षी सगळ्यात शेवटचं घर आमचं असतं, त्यानंतर सगळे जेवायला जातात. पण ह्या वर्षी पालखी ठेवून सगळे जेवायला गेले, त्यामुळे खूप छान दर्शन झालं. काय करते मी? ती थांब इथून कुठून झालं की आपण त्याचे करायचं जसं सांगितलं. उभं राहायचं, उभं राहा. मी पहिलेच त्याच्या करून घेतो. परत करायचे, आता परत करायचं असं उभं. मला को आले दो पीछे का बैकग्राउंड ब्लर कर दो.
केली उजल्याचं कसं लागतं एक नारळ दे शिवा नाही बोलले ना ते मुलीला नाही करायचं नाही बोलले मुलीला नाही करायचं मान्य करून घ्या जर काय चुकवात असेल त्यांना बक्षीस करा आणि तसंच त्यांच्या कुटुंबाचं गेल्या तेव्हा नंद्यारोज घरात आई अवलादी मीपासून मुंबईपर्यंत असलेल्या सर्व कुटुंबाचं खूप मला चुकाचा मार्ग त्याने बाबा सांभाळला शिवा कुठे चालली? मी पण येते. पदू मामा पण येतोय. आपण फिरायला जाऊया गावामध्ये. ते लॉलीपॉप नाही आहे, कचरा आहे तो. दादाचं होतं ना, ते तिथेच ठेवायला पाहिजे तर. आता आम्ही चाललोय गावामध्ये पालखी बघायला. पालखी नाचवतात ते पाहायला चाललोय.
बघ ना भेटतंय का. काढलो येस नाईस. इथे आता चिकन फ्राय करणार आहे ना. कौलारू चिकन बनवतात बघ आज. शिवाय तू खाणार चिकन नाही खाणार. चपाती कशावर खाणार. चिकन बरोबर. पाणी पाहिजे. काकी चिकन बनवतात ना. आतमध्ये नाही बनवत. ए गावरान चिकन गावरान गावरान खाऊन बघा एक नंबर लागतं. शिवाय चिकन खाणार ना तू. घेतलाच नाही तुम्ही आधी. बार्बेक्यू लग गया है. वो कोकण का बारबेक्यू है. मस्त रोस्ट झाला. नाश्ता और मस्त बनाया तू. हाँ बहुत मस्त. चिकन मिक्स तिथे नाही येणार बा. थोडं थोडं इकडे ये. हे बघ इकडे. हो तिकडची. सगळे म्हणून आम्ही चाललोय आता वाडीमध्ये. आज आहे तिसरा दिवस. आज सुद्धा पालखी आहे वाडीमध्येच. आज अजून बरीच घरं बाकी आहेत पालखीची. तर तेच बघायला चाललो आम्ही सगळे. आज संध्याकाळी पालखी पण मस्त नाचवणार आहेत आणि आज दुपारचं जेवण सुद्धा वाडीमध्येच आहे. मजा येणार आहे ना आज. येस. मस्त सगळे भेटणार आहेत आज आणि खूप धमाल येणार आहे. गावामध्ये इथे नेटवर्कच नाही आहे. जिओला पकडतं नेटवर्क पण थोडंसं नेटवर्क आहे. तर आत्ता थोडंसं नेटवर्क आलंय. इथून आहे वाडीचा रस्ता. इथून वाडीमध्ये जातात. तर आता आपण वाडीचं जेवण बनवतात तिथे जातोय. झालं जेवण. माझा लवकर आल्यास व्हिडिओ झाला असता. ऐकलं हो. सगळं जेवण करता करता जरा गाणी बोलली असती. जेवण करता करता त्याच्यात जेवण रात्री आम्ही केलं.
जेवणाला सुरुवात झाली. आम्ही सुद्धा जेवण घेतो. काजू तोडला. कच्चा काजू आहे तो. कच्चा काजू चिक लागेल ते हाता लागत भरपूर आहे. कुठे हे बघा काका हा तर काजू आहे. मामा हा तर काजू काजू झालं अजून आहे. बाबा कसं होतं जेवण गावचं? कोबीची भाजी गावची खूप मस्तच लागते ना. चटणी बनवलेली ना. हा मिरचीची चटणी. ऍक्च्युली जेवणाचा व्हिडिओ घ्यायचा राहिला. मस्त जेवण होतं. काय आहे श्रीवा? पळाले. हा इथे बघ. तर आता मी श्रीवाच्या मोठ्या मामासोबत काजूची बाग आणि विहीर बघायला चाललोय. रस्ता होता पाणी भरायला. आता यूज नाही होत ना काहीच. काजूची बाग आहे. काजूची बाग आहे ना. काजूची बाग आता एप्रिल मे मध्ये येतील ना काजू जास्त. सीझन आपला गडबड नको. हा माहिती कारण ह्या वर्षी आत्ता सीझन चालू होतो काजू. आपल्या काजूंना गोबर नाही आलं. हा रेडवाला म्हणजे चांगला आहे का? श्रीकांत नको जाऊ पुढे. आपण ना तिथे एक मोठी काजू होती जुनी. तिथे बोंडू खायला आपण यायचो. हा ना लहानपणी. ते किती मोठे झाड झाले बघ. हे तर लहानच आहे. तिथे खूप मोठी होती. फोडून खायचं असतं का? वरचं फळ खाऊ शकतो आपण. वरचं फळ खाऊ शकतो. खालचं जे फळ असतं ना ते भाजून खावं लागतं किंवा प्रोसेस करून खावं लागतं. ह्याचे बोंडू खूप बेकार आहे. जे आपलं जुना गावठी काजू होतं ना त्याचे बोंडू खूप मस्त लागायचे. आम्ही त्याला असं मस्त आणायचो कापून बिकून मस्त दूध लावून खायचो. मीठ लावून मस्त लागतं. मीठ पण कुठलं आपल्या काठावाला मीठ नाही. दगडीवाला ते समजा आपलं तेवाला मीठ. काजू नको खायचं. दादेंदू होतं ना. त्याला असा बाईट कर त्याला. मला धुया धुया. तिकडे खालच्या बाजूला वाईट. इकडे हे लाल आहे ना. आंबट आहे की गोड आहे? आंबट गोड आहे. नको मला. काजू फेणी जी बनते ना त्याच्यापासून बनते. अजून आहेत तिथे हे लाल वगैरे. बस 4-5 आहेत. हवेत का? हे मैं नहीं आगे जाऊंगी. काय? ना आलेत ना ह्या वर्षी.
दादा मी आले लवकर. देखो कोणती फेक झाली. पुन्हा आम्ही गावामध्ये आलेलो आहे. आता शेवटचं घर आहे पालखीचं. हे झाल्यानंतर पालखी छान नाचवणार आहे. पालखी नाचत गाचत इथे मांडवावर आणलेली आहे. गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी पालखीमधले देव मंदिरात बसतात. तर आजचा दिवस चौथा आणि आता आम्ही मुंबईला जाण्यासाठी निघालो आहे. तर तुम्हाला हा शिमग्याचा व्लॉग कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.